जशी आता ही स्पर्धा लागल्या त्यामुळे त्यांना ते करावं लागणार, नाहीतर त्यांना जनता धडा शिकवणार. काय लोकांचं जजमेंट करणार नाही, कोण काही बोलू शकत नाही. मतदान कुठे करणार आहे? मनात येईल तिथे करायचं. मनात येईल तिथं. आता ही जाणारी बावडी काय करत्या काय ठरवत्या ह्या त्यांचा अजून अंदाज नाही. पुढे काय होईल त्याच्यावर ठरवायला. कुरुंदवाडाचा विकास कोण करणार? पण तुम्ही आम्ही करायचं, तिने करत नाही. कोल्हापूर जिल्ह्यातील सुझुकीची एकमेव डीलरशिप म्हणजे मोहिते सुझुकी. 16 वर्षांच्या प्रदीर्घ अनुभवासोबत तुम्हाला इथे मिळेल सेल्स, सर्व्हिसेस आणि स्पेअर्स एकाच छताखाली. 18% GST सह विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी भेट द्या. मोहिते सुझुकी, काळा नाका, कोल्हापूर. मोहिते सुझुकी, उद्यमनगर, कोल्हापूर आणि मोहिते सुझुकी, सानेगुरुजी, कोल्हापूर. आजच आपली गाडी बुक करून दसरा आणि दिवाळीचा आनंद द्विगुणित करा. दर्शको नमस्कार, KK न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे. कुरुंदवाडा शहरात मी सध्या उभा आहे. या नवबाग रोडवरती मुख्य बाजारपेठ आहे. नागरिकांची मोठी वर्दळ आहे. नगरपालिका निवडणुकीच्या अनुषंगानं इथलं राजकीय चित्र कशा पद्धतीचं आहे, कशी होणार कुरुंदवाडा शहरामध्ये लढत, कसा हवा इथल्या लोकांना नगराध्यक्ष, काय तिथली विकास कामं, कोणत्या आहेत नेमक्या इथल्या समस्या, या सान्य घडामोडींचा आढावा आपण इथल्या मतदारांच्याकडून जाणून घेणार आहोत. कुणाचं वातावरण चांगलं आहे, कोण प्रचारात भारी आहे, काय वाटतं इथल्या जनतेला या नगरपालिका निवडणुकीविषयी, आपण अधिक माहिती इथल्या मतदारांच्याकडून जाणून घेणार आहोत. बघूया काय म्हणतात कुरुंदवाडचे नागरिक, कोण आहे त्यांच्या मनातला नेमका नगराध्यक्ष, कसे आहेत विकास कामं, काय आहेत समस्या. कुरुंदवाड शहरात आता निवडणुकीचं वातावरण चांगलं जर रंगायला लागले, कसे होणार लढत कुरुंदवाडात? लढत बऱ्यापैकी होणार. जे ते उमेदवार आपल्या आपल्या प्रतीनं चांगल्या यानं काम करत आहे, त्या यानं निवडणूक चांगलीच होणार आहे. विकास कामं कशी आहेत कुरुंदवाडातली? विकास कामाचं काय एवढं म्हणावं असे झाले नाहीत गेल्या 5 वर्षात. त्यामुळे जनतेनं बी तर यंदा अजून कोणाच्या ह्याच्यात असं काय मी तोच येईल किंवा तोच येईल असे कोणी म्हणू शकत नाही. अशा पद्धतीने हे चालू आहे. लढत प्रामुख्याने कशी होईल? लढत म्हणजे रंगतदार कोणाकोणाची होणार काय वाटतं? लढत रंगतदार, प्रत्येक ठिकाणी तुम्हाला लढत ही रंगतदार बघायला मिळणार. नगराध्यक्ष पदाची लढत कशी होणार? नगराध्यक्ष पदाची आता त्यात जनता ठरवणार कुठल्या पद्धतीने कुठले उमेदवाराला आपण संधी द्यायची. गेल्या 5 वर्षात कुठला हे झाला आहे. कोण कोण आहेत उमेदवार नगराध्यक्ष पदाचे? जयरामबापू पाटलांची सून आणि तात्यांची सून. म्हणजे पारडं कुणाच जर वाटते? पारडं आता तात्याचं जड आहे, तरी भविष्यात काय सांगता येत नाही कोणाचं पारडं जड होईल काय होईल या गोष्टी सांगतात. तुम्हाला कसा हवा कुरुंदवाडचा नगराध्यक्ष? कुरुंदवाडचा विकासासाठी काय तर करणार का किंवा हे त्यात म्हणजे उद्योग नाही आहे तो कुठला. कुरुंदवाडा शेतीशिवाय कुठला उद्योग नाही. तो उद्योग कुठला तर आणायचा, हे करायचा, ह्या गोष्टीवर भर दिला पाहिजे. आपल्या कुरुंदवाडातली 90% जनता हे जयसिंगपूर, सांगली, इचलकरंजी ह्या भागात उद्योगासाठी जाते. तो उद्योग आपल्या इथं पाहिजे. म्हणजे जवळपास आता आपल्या इथं 13वाचा माळा आहे, त्यात कुठली मिल, कुठला कारखाना, ह्या गोष्टी सगळ्या असं कुठलं. त्यामुळे उद्योगाचं महत्वाचं आहे. कुरुंदवाडात काय आता राजकीय वातावरण निवडणुकीत कसं आहे? चालू आहे की ज्याचं राजकारणाचं ज्याचं चालू आहे. आपलं बघायला चालू आहे ती. बोला आणि काय चुरस कोणाकोणाच्यात आहे? लढत कशी होणार? लढत अंदाज कोणाचं काय लागेना. पब्लिक ही शांत आहे, बघत थांबल्यात काय नाही आहे. चुरस काय ते काय काही ना कोणाचं काय जजमेंट करत नाही आहे. पण नेते आता मतदारांच्याकडे आल्यात की मतं मागायला? त्यांचा अधिकार आहे. इलेक्शन आहे म्हटल्यावर मतदाराला मागायला मतं येणार, ज्याचं ते देणार. हा बोला. नगराध्यक्ष पदाची लढत कशी होईल? नगराध्यक्ष पदाची ते काय मी अंदाज सांगत नाही आहे. काय लोकांचं जजमेंट करणार नाही, कोण काही बोलू शकत नाही. कोण कोणा लढतीत? लढतीत नाव काय मला माहित नाही. माहिती वगैरे सांगत नाही ते काय हे करणार नाही. सगळी गाववाले आपली कोण बी आला तर आम्ही एक राहावं, सगळेजण मिळून राहावं. इलेक्शन झाल्यावर आमच्या एकजूट राहावं ही माझी इच्छा आहे. काय हो कुरुंदवाडात तुमच्या नगरपालिकेच्या निवडणुका लागल्या, कशी लढत होणार? लढत तर जोरातच होणार आहे. लई वर्षांना आता लागलेले आहे निवडणूक. कसं होईल काय सांगता येत. कोण आहेत प्रामुख्याने लढतीत? मनीषा डांगे आणि आमच्या वार्डात तर जवाहरांना जवाहर पाटील. आणि एकत्रित आता नगराध्यक्ष पदाचे 3 उमेदवार आहेत. कसे भेटणार एकमेकाला? लढत तर जोरातच लागणार आहे. कोणत्या मुद्द्यावर भेटणार ते आता काय आपण सांगू शकतो. लढत जोरात लागेल. जोरात लागेल. पारडं कोणा जड वाढते? मग
मनीषा मॅडम तर येणार. का बरं, का असं वाटतं? काम आहे मनीषा मॅडमचं. बर, पण विरोधक सुद्धा खंबीर आहेत, भक्कम आहेत, त्यांच्या विरोधात त्यांची पण कामं आहेत. आहेत की मॅडमचा स्वभाव चांगला आहे ना. बर, मॅडमचा स्वभाव पण चांगला आहे. विकास कामं काय झालेलं नाहीत कुरुंदवाडीतले, रस्ते राहिलेले आहेत, पाण्याचा प्रश्न आहे. मॅडम सोडवणार की निवडून खात्री आहे. वातावरण आहे कुरुंदवाडात, कशी लढत होणार? काय शाहू आघाडी येईल की सगळं. शाहूवाडी का बरं, का वाटतंय असं? हे प्रगती केल्यात होते त्यांनी, सगळं गावाचा विकास केल्यात, त्यासाठी ते आहेत. काय विकास केला? विकास म्हणजे आता सगळं बघा की तुम्ही करून बघा विकास. मागचं काय तयारी होतं, आता काय तयार झालंय सगळं बघा. ते लोक म्हणले कुरुंदवाडीत रस्ते नाहीत, रस्ते सगळे खड्डे रस्त्यात आहेत, पाण्याचा प्रश्न मोठा आहे, स्वच्छतेचा प्रश्न आहे, मग कुठे विकास काम आहे? आता हे नगरपालिका निवडणूक झाल्यावर होईल की सगळं विकास होईल की. तुम्ही झालाय म्हणलाय खरं. नाही, आता इलेक्शन होऊन आता किती वर्ष झालं, आता 1 वर्ष झालं. आता हे होईल की विकास. इलेक्शन? आता आमदार इलेक्शन. बरं, आमदारकीचं म्हणताय. आता होईल की विकास होईल की. आता कुरुंदवाड शहरातला विकास होईल म्हणताय. होईल की. शाहू आघाडीच्या विरोधात आणि 2 गट आहेत, काँग्रेसचे आता महाविकास आघाडी आहे, भाजप आहे, त्यांचे पण उमेदवार भक्कम आहेत. भाजप म्हणजे चांगला आहे की, भाजपचा कट्टर भाजपच आहे म्हणत नाही. तर आता गाव लेवलचं म्हटलं तर आता शाहू गाडी म्हणणार, असा माझा उद्देश आहे. चर्चा काय चालू आहेत? मी नाही त्यात. नाही का बरं? मतदान कुठे करणार आहे? मनात येईल तिथे करायचं. मनात येईल तिथं. सांगून कोणाला करायचं नाही. कुरुंदवाड शहरातले रस्ते कसे आहेत? रस्ते कुरुंदवाड शहरातले कसे आहेत? रस्ते सगळे चांगले आहेत, नगरपालिका चांगले आहे, उमेदवार चांगले आहेत. बर, कोण करणार कुरुंदवाडचा विकास? कुरुंदवाडचा विकास कोण करणार? पण तुम्ही आम्ही करायचं, तिने करत नाहीत. नाही. कसा असावा कुरुंदवाडचा नगराध्यक्ष? नगराध्यक्ष कसा असावा कुरुंदवाडचा? ते तर तुम्ही सांगा, पुकारायला तुम्ही सांगायचं, आम्ही सांगायचं नाही. कुरुंदवाड शहरातले विकास काम कसे आहेत? शहर कसं आहे तुमच्या स्वच्छतेच्या बाबतीत? काय सांगाल कुरुंदवाड शहराबद्दल? शहर चांगला आहे, विकास कामं अजून काही झालेली नाहीत. जो तो जाईल ते नवीन असतो, ती विकासाची कामाचं यांचं बोली नसत्याच. आता ही जाणारी बावडी काय करत्या, काय ठरवत्या, ह्या त्यांचा अजून अंदाज नाही. पुढे काय होईल त्याच्यावर ठरवलं. आणि काय आता निवडणुका लागल्यात, कशी लढत होणार? काय चित्र आहे कुरुंदवाड शहरातलं? चित्र मनीषा डांगे उर्फ जयराम पाटलांची सून, याच्यात नगराध्यक्षमध्ये फाईट लागणार. कोण निवडून येईल हे जनता ठरवणार. भाजप पण आहे मैदानात आणि भाजप बी आहे, पण एवढं नाही, जोरात नाही आहे. कुरुंदवाडात तर जोरात नाही आहे नगराध्यक्षाला. काय पण ही फाईट ही दोघातच लागणार, डांगे व जयराम पाटलांची सून. त्यात कोण येईल हे जनता ठरवणार. कोणत्या मुद्द्यावर लढणार हे? आता याने विकासाचं म्हणतात, पण विकास तर काय कुरुंदवाडात झालेलाच नाही. काय विकास तर झालेला नाही, पण येणारी बावडी काय करेल काय नाही ही नगरसेवक काय ठरवतील हे आल्याला काळ ठरवणार. त्या सगळ्या लढतीत काय वाटते? जोर कोणाचा आहे, वारं कोणाचा आहे वाटते? आता तर वारं दोन्ही पार्टीच वाटतंय. नंतर अनेक 4 दिवसांना कोणाचं कमी होईल, कोणाला जास्त होईल काय सांगू शकत नाही. 4 दिवसांना बदलतंय, बदलू बी शकेल. जसं हे जनता बदलेल तसं ते बदलू शकते. काय विषय आहे? एका रात्रीच बदलते आणि 4 दिवसात बदलायला काय विषय आहे? बरोबर आहे. काय मुद्दा मी सांगायला काय कुरुंदवाड शहरात तुमच्या नगरपालिका निवडणुका लागल्या होत्या, काय सांगाल निवडणुकीबद्दल? या निवडणुकीकडे कोणत्या दृष्टिकोनातून बघताय तुम्ही? आता निवडणुकी म्हणजे कोण एक ते विकासाच्या दृष्टीने काहीतरी प्रयत्न केला पाहिजे, उद्योगधंदे आणले पाहिजेत. आणि सरकार जावं नाही काय, आता जवळजवळ मोडूच काढल्यासारखंच आहे. इथे एक 50 खाटाचा हॉस्पिटल मोठं चांगलं व्हावं, जेणेकरून या भागातील एक आम्हाला या शहराला अटॅच जवळजवळ एक 25-30 गावं आमच्या अटॅच आहेत. त्यांना त्याचा सुविधाचा फायदा होईल. त्या म्हणजे आता जे मंत्री आहेत त्यांनी हे करून इथे मोठं चांगलं हॉस्पिटल सगळं सज्ज असलेलं आणि त्या गरिबांची सोय होईल या दृष्टीने काय तर प्रयत्न केला पाहिजे. आता लढत कोणाकोणाच्या इथं कुरुंदवाडात? इथं भाजप आणि काँग्रेसचं आहे. कोण आहेत उमेदवार? उमेदवार इथं आता शाहू आघाडी पण आहे. त्यात उमेदवार म्हटलं तर अरुण नाईक एक आहेत आणि रेणुका अशोक गवळी आहेत आणि मुजावर म्हणून आहेत. नगराध्यक्ष पदाचे नगराचे जे रामभाऊ डांगे एक आहेत, पाटील वाहिनी एक आहेत आणि डांगे वाहिनी एक. कशी होणार नगराध्यक्ष पदाची लढत?
आता कसं आहे, प्रत्येकांचं संबंध जसं असेल तसे त्याच्यावर त्यांचा भर असणार आहे, असा विषय. काय वाटतंय कोण असं कसा असावा नगराध्यक्ष? नगराध्यक्ष कार्यक्षम असावा आणि विकासाच्या दृष्टिकोन त्याची ही असावी, जेणेकरून यात आमच्या कुंदरगावचा विकास चांगल्या प्रकारे व्हावा हीच अपेक्षा आहे त्यांच्याकडून. आता तुम्ही म्हणलात की आता दवाखान्याचा प्रश्न सांगलात किंवा तुमची विकास कामं सांगितली झाली पाहिजे, कोण करेल असं वाटतं? आता कसं आहे, आता ते काय सांग तेवढं काय सांगायला, तरी पण सत्ताधारी आहेत ना, काय तर होईल ते झालं. पण आता हे निवडणुकीत निवडून येणारे करतील असं वाटतंय काय? आता जशी आता ही स्पर्धा लागल्या त्यामुळे त्यांना ते करावं लागणार, नाहीतर त्यांना जनता धडा शिकवणार. काय तुमच्या कुरुंदवाडा शहरात कशी आता लढत होणार आहे? काय बघा सांगता येत काय कवा कोण येईल काय सांगता येत नाही. पब्लिकवर आहे, पब्लिकवर जनताच निवडून येणार, तर निवडून देणार. कोणाकोणाची लढत होणार आहे? आता कसं आहे, आता मी तर तेवढं काय मी काय लई फिरलेलं नाही. काय आहे ते ठराव इथं गल्ले आहेत, वार्ड आहेत, 8 नंबर 8 नंबर 10 नंबर असं आहे. मेन म्हणजे कसं आहे, मी सांगणार नाही हे येणार म्हणून. इलेक्शनचं मतदान झाल्यावर कोणी येईल ते. नगराध्यक्ष पदाची लढत कोणाकोणात होणार? फाईट होईल दोघांमध्ये. कोणाकोणात? दोघांमध्ये मनीषा डांगे आणि जयराम पाटीलचे सून आहे की नाही, त्यांच्यामध्ये फाईट होईल. फाईट होणार. हा फाईट होईल, एकच तर नाही होणार. कसा आहे दोघांचा प्रचार? हा चांगला आहे, बऱ्याचपैकी चांगला आहे दोघांचा. जोर कोणाचा आहे मग? जोर तर असं मी बोलणार नाही तुम्हाला. काय दोघांची बी पार्ट्या चांगल्या आहेत, दोघं बी कोण दोघांमध्ये येईल काय सांगता येणार. काय मामा काय सांगाल, कशी होईल कुरुंदवाडात निवडणूक लढत? होणार चांगलं होणार, काय एकदम घासाघाशीने होणार आहे. चांगला उमेदवार असावा, चांगला हे असावं, चांगल्या गरिबांची कामं करायला पाहिजे. आणि खरं म्हणजे शिक्षक येणाऱ्या मुलांकडे बघायला पाहिजे, मुलींकडं मुलांकडं. त्यांच्याकडे कोणाचं लक्ष नसतंय, कुठलंच का पुढाऱ्यांचं लक्ष नाही. त्याच्या आधी लक्ष द्यायला पाहिजे. मुस्लिम समाजामध्ये कोण शिकले केलेले नाहीत, काय नाहीत, त्यांच्याकडे लक्ष द्यायला पाहिजे. त्यांचं समाज का मागं पडला हे बघायला पाहिजे. का जातीवाद कोण चालणार आहे का, कुठल्या गोष्टीमध्ये सांगायला नाही. तर हे असं लक्ष द्यायला पाहिजे, केलं पाहिजे. चांगलं कुरुंदवाड शहरातल्या विकास कामाबद्दल काय सांगाल? विकास चांगला आहे, चांगला आहे. करणारा माणूस पाहिजे, उगं ते नाही त्यांचं काम नव्हते. काय चांगला घसफूट माणूस पाहिजे हो, काम करणारा. उगं ते घरात झोपणार आणि बाहेरची कामं कोण करणार मग, आणि जनतेकडे लक्ष देणार कोण? समस्या काय काय आहेत कुरुंदवाडातल्या? समस्या काय आहेत, नसतंय तसं काय. आता ते आमच्या तुम्हाला माहिती असेल, ते कुरुंदवाड म्हणजे बस स्टॉप नाही, स्टॉपला बघणार कोण? बसा लोकांना जागा नाही, बघा तिथं तुम्ही ते घ्या, ती कॅमेऱ्यामध्ये घ्या आणि फोटो छापा. काय वाटतं मग हे सगळं करणारा नगराध्यक्ष कसा असावा? घटफूट आणि चांगला सुशिक्षित माणूस पाहिजे, म्हणजे महिला बी असेल तर चांगला आहे. काय कोण मग आता बाजी कोण मारणार असं वाटतंय? माझी म्हणजे हे डांगे साहेब मला काय वाटतंय बरं असं? त्यांचं कामच चांगलं आहे, त्यांचं सगळंच चांगलं आहे. काय कुरुंदवाड शहरात नगरपालिकेची निवडणूक, कुरुंदवाड शहरामध्ये की नाही अनेक नेते आले, अनेक गेले, पण प्रामाणिकपणे जनतेचा विकास करणं आणि सर्वसामान्य जनतेला युवकांच्या हाताला काम देणं हे गरजेचं आहे. आणि ते ह्या वेळेला 100% होणार आहे. राजेंद्र पाटील यड्रावकरांच्या माध्यमातून सगळी कामं झाल्यात. कोण नाही म्हणत असेल तर हजारो कोटीची कामं झाल्यात. तिथं यड्रावकरांच्या साहेबांच्या माध्यमातून कामं झाल्यात आणि त्यांनी जे देतील तेच उमेदवार आम्ही निवडून देणार आहे. तुमच्या कुरुंदवाड शहरातला पाण्याचा प्रश्न आहे, रस्त्याचा प्रश्न आहे. लोक म्हणतात पाणी प्रश्न आमचा सोडवला नाही, रस्ते प्रश्न सोडवला नाही. 50 कोटी रुपये यड्रावकर साहेबांनी आता मंजूर केलेत ना. 50 कोटी रुपये यड्रावकर साहेबांनी मंजूर केल्यात. ती होणार आहे पूर्ण, पण त्याला कालावधी आहे थोडा. लोक काही म्हणत असतील
पण येणारी सत्ता येणारं काळ हे सर्वसामान्य जनतेचा का नाही येणार आहे एवढं 100%. पण कुरुंदवाडात यड्रावकरांसमोर आव्हान आहे की इकडे महाविकास आघाडी आहे, भाजप आहे, कशी फाईट देणार यड्रावकर त्यांना? यड्रावकर साहेब 100% फाईट देणार. तुम्ही डोक्यातनं विषय काढा. जवाहर पाटील आहेत, रामभाऊ डांगे आहेत, तात्या आहेत, सगळ्यांनी का फाईट देऊन सर्वसामान्य जनता त्यांच्याबरोबर आहे. जिथं जनता तिथं आहे म्हणजे 100% निवडून येणार.